नमस्कार, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आमच्या जोशी गुरुजी मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये मी विजय जोशी गुरुजी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य म्हणजे 24 फेब्रुवारी ते 2 मार्च हा सप्ताह तुम्हाला कशा पद्धतीचा असणार आहे। या सप्ताहामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठली कामं करायची आहेत, कुठली कामं करायची नाहीत हेच आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पेजवरती जर नवीन असाल, अजून चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल वरती ठेवा म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। त्याचप्रमाणे जर तुमचे जर काही प्रश्न असतील, तुम्हाला जर जीवनामध्ये काही समस्या असतील, त्या जर काही शंका असतील, त्या प्रश्नांचं जर तुम्हाला उत्तर हवं असेल, प्रश्न विचारायचे असतील, जो काही आमचा खाली मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करून बोलू शकता। तर चला बघूयात पहिली राशी आहे मेष राशी। मेष राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये उत्तम असा आठवडा असणार आहे। तुमच्या ऑफिसच्या कामामध्ये प्रगती होईल, त्याचबरोबर तुमचा जो काही ऑफिस मधील जो काही मान सन्मान असेल या सप्ताहामध्ये तो थोडासा वाढलेला तुम्हाला दिसेल। त्याचबरोबर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती जाणवेल। त्याचबरोबर तुम्हाला हा जो काही सप्ताह असेल तुमच्या कामधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुम्हाला धनलाभाची उत्तम अशी संधी मिळणार आहे। त्याचबरोबर तुमचे जे कोणी मेष राशींचे लोक आहेत त्यांच्या लव मध्ये, प्रेमामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह होतील। प्रेम जीवन सुखी राहील। या आठवड्याच्या तुमच्या आरोग्यातही चांगला सुधार होईल। जर कोणी आजारी असतील, दीर्घ आजार असतील, त्यांना सुद्धा या सप्ताहामध्ये त्यांचे रिपोर्ट यायचे असतील तर चांगले रिपोर्ट या ठिकाणी येतील। त्याचबरोबर तुमचे उत्तम स्वास्थ्य मिळून तुम्हाला आनंद देणारा हा सप्ताह आहे। तुमच्या प्रवासासाठी तुम्हाला योग असणार आहेत। मंगल कार्य म्हणा, विवाह कार्य म्हणा किंवा देवांच्या यात्रा म्हणा, यासाठी देवदर्शनासाठी तुम्हाला योग आलेले आहेत। या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला चांगल्या गोष्टी नक्कीच ऐकायला मिळतील। जे कोणी विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा सप्ताह उत्तम असा असेल। म्हणून या सप्ताहामध्ये तुम्ही थोडीशी काळजी काय घ्यायची आहे तर आपले वादविवाद होणार नाहीत, भांडण होणार नाहीत, याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। या सप्ताहामध्ये ओम हम हनुमतये नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये जो काही सुरुवातीचे जे काही 2 दिवस असतील म्हणजे सोमवार मंगळवार असेल, या 2 दिवसामध्ये आपलं आर्थिक नुकसान होणार नाही। ओके, आपलं काही नुकसान होणार नाही, फसवणूक होणार नाही, मोबाईल म्हणा, इतर वस्तू म्हणा फुटणार नाही, चोरी जाणार नाही, याची तुम्ही अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे काही पुढचे दिवस असतील ते तुम्हाला कुटुंबातील जे काही वातावरण आहे ते आनंदी ठेवणारे असतील। त्याचबरोबर जे कोणी विशेष करून नोकरदार वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह थोडासा अनुकूल असेल। ज्यांना प्रमोशनची योग होते त्यांच्यासाठी प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत। त्याचबरोबर जे कोणी IT क्षेत्रामध्ये असतील, वकील असतील, या लोकांना सुद्धा हा सप्ताह चांगल्या पद्धतीचा जाईल। त्याचबरोबर जे कोणी कला क्षेत्रामध्ये असतील म्हणजे जसं की डिजिटल मार्केटिंग म्हणा, त्याचबरोबर जे कोणी पिक्चरमध्ये, फिल्ममध्ये काम करतात अशा लोकांसाठी सुद्धा नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी मिळू शकतील। त्याचबरोबर तुमच्या प्रेमामध्ये तुम्हाला तुमचा अहंकार नडू शकतो। प्रेमामध्ये आपले मतभेद वाढणार नाहीत, आपल्याचमुळे आपल्यावरती पायावरती दगड पडणार नाही, याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जो काही तुमचा कामाचा लोड आहे ते थोडासा वाढेल, जबाबदारी तुमच्यावरती जास्त येणार आहे, त्यामुळे तुम्ही जबाबदारीने वागणं गरजेचं आहे। फक्त बोलून प्रश्न सुटणार नाहीत, फक्त बोलून काम पूर्ण होणार नाही, त्यासाठी तुम्हाला 100% मेहनत करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला झोपेची समस्या होऊ शकते, रात्री झोप लागणार नाही, पोटाचे त्रास असू शकतात किंवा पोटाचे त्रास होऊ शकतात। या कारणाने मनस्ताप, मानसिक शारीरिक ताप, त्याचबरोबर झोपेचे सुद्धा या ठिकाणी त्रास होऊ शकतात। म्हणून तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे। आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला
चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील, चांगल्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या कानावरती पडतील आणि जे काय तुमच्या मनामध्ये शंका, कन्फ्युजन असेल, संभ्रम असेल या ठिकाणी दूर होतील। अशा पद्धतीने तुम्हाला हा सप्ताह असेल। या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम शुक्राय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे मिथुन राशी। मिथुन राशींच्या लोकांचं काय बोलायचं। मिथुन राशींचे लोक बोलण्यामध्ये खूप माहिर आहेत। ओके, त्यांना स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून काम करायला या ठिकाणी लागलं पाहिजे आणि तुम्हाला मिथुन राशींच्या जातकांसाठी हा सप्ताह जो काही असेल, सुरुवात जी काही असेल ती त्यांच्यासाठी लाभदायक असेल, लाभाची असेल। त्याचबरोबर तुम्ही एक नवी दिशा तुम्ही पकडणार आहात असं म्हणू शकतो की नवीन दिशेने तुम्ही वाटचाल करणार आहात। नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील, नव्या नव्या तुम्हाला संधी उपलब्ध होतील। त्याचबरोबर जे काही आर्थिक स्थिती असेल ती सुद्धा अनुकूल असेल, धनलाभाचे योग या ठिकाणी दिसतायत। त्याचबरोबर तुम्ही तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे। तब्येतीमध्ये सुधारणा होतील। ज्यांचे कोणाचे पूर्वीचे आजार असतील त्यांची तब्येत या ठिकाणी सुधारताना दिसेल। त्याचबरोबर प्रवासाचे योग सुद्धा आहेत। प्रवास करत असताना आपले काम सुद्धा जर रखडलेले असतील, बाहेर गावची कामं, ते काम सुद्धा या ठिकाणी मार्गी लागतील। त्याचबरोबर कुटुंबात काही संदेश पाठवायचे असतील, त्याचबरोबर काही बोलायचं असेल, आधी ठरवा आणि नक्की काय ते सांगा आणि झालेल्या चुका तुम्हाला आयुष्यभर त्रास देणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्या अहंकारामुळे, आपल्या वाईट गुणामुळे आपल्याला, आपल्या स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीलाही त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं। जसं मग जे कोणी वैवाहिक लोक असतील, ज्यांचे विवाह झालेले असतील, अशा लोकांचे जर वाद चालू असतील, भांडण चालू असतील, याच्यामध्ये अजून भांडण होणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। जसं तुम्ही आता म्हणत असाल की मला घटस्फोटच पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला एवढी प्रॉपर्टी पाहिजे, मला असं केलं तरच मी जाईल किंवा आणेल, या गोष्टीमध्ये न पडता आपण मिटवून घेणं तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। नाहीतर हा जो काही तुमचा निर्णय असेल हा तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला त्रास देऊ शकतो। म्हणून तुम्ही चूक सुधारणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या आठवड्याच्या अखेरीस ज्यांचे कोणाचे मंगल कार्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील त्यांचे मंगल कार्य, शुभ विवाह, लग्नाची योग या ठिकाणी असतील। त्याचबरोबर तुम्हाला नवीन ठिकाणी या ठिकाणी येऊ शकतं, नवीन बातमी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते। तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचा आहे ओम बुधाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे कर्क राशी। कर्क राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये तुमचं जे काही मन आहे ते थोडंसं हलकं झालेलं असेल। तुमच्या मनावरती जो काही ओझं असतं ते थोडंसं हलकं झालेलं असेल। त्याचबरोबर तुम्ही आनंदी म्हणा, थोडेसे रिलॅक्स असाल। आर्थिक लाभ होणार असून धनलाभाचे सुद्धा शुभयोग या ठिकाणी बनताना दिसत आहेत। त्याचबरोबर तुमचे जर रखडलेली कामं असतील, प्रोजेक्ट असतील, सरकारी कामं असतील, कागदपत्र असतील, याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते ते दूर जाताना या ठिकाणी दिसत आहेत। त्याचबरोबर आरोग्यही तुमचं चांगलं राहील, मानसिक स्थिती सुद्धा चांगली असणार आहे आणि सगळ्या गोष्टीमध्येच तुम्हाला हा सप्ताह असं म्हणू शकतो की जे काही आपले 5-7 आठवडे गेलेले आहेत त्यापेक्षा हा सप्ताह तुम्हाला नक्कीच लाभाचा, आनंदाचा आणि यशाचा असेल। फक्त तुम्ही वाईट गोष्टी टाळल्या पाहिजेत, लोकांशी मिळून मिसळून तुम्ही वागणं गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रवासामध्ये जात असताना आपल्याला त्रास होणार नाही, प्रवास टाळले तरी चांगलंच आहे। जर गरज नसेल तर प्रवास तुम्ही या सप्ताहामध्ये करू नये। त्याचबरोबर प्रेम संबंधात काही तक्रार असेल पण टेन्शन घेऊ नका, काहीही होणार नाही, सगळ्या गोष्टी सुरळीत होतील। जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा सॉल्व्ह होताना दिसत आहेत आणि आठवड्याच्या अखेरीस सुख समृद्धीचे शुभयोग तुम्हाला दिसत आहेत। जे कोणी शिक्षण घेत आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आनंदाच्या वार्ता, आनंदाच्या बातम्या नक्कीच मिळतील. जे कोणी कॉम्पिटिशन एक्झाम मध्ये असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा सप्ताह अतिशय उत्तम आनंदाचा, यशाचा हा सप्ताह तुम्हाला असेल. तर या सप्ताहामध्ये तुम्हाला जप करायचा आहे ओम चंद्राय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये जी काय तुमची आर्थिक स्थिती आहे ही थोडीशी शुभ असेल, चांगली असतील. बँक बॅलन्स तुमचं वाढणार आहे. त्याचबरोबर कुटुंबामध्ये एक वातावरण जे असेल सुखद असून तुमचे मन सुद्धा या ठिकाणी प्रसन्न राहील. जे काही तुमचं एक परिवारासाठी जी काही तुमची धडपड असते, आपलं कुटुंब, आपला परिवार हे एकत्र असणं गरजेचं आहे, आनंदी असणं गरजेचं आहे. परिवार कुटुंब आनंदी तर तुम्ही आनंदी, ही जी काही तुमची मानसिक स्थिती असते नक्की तुमच्या मानसिक स्थितीप्रमाणेच, तुमच्या विचाराप्रमाणेच गोष्टी घडतील आणि त्यामुळे थोडेसे तुम्ही आनंदी असाल. या आठवड्यात थोडीशी तब्येतीकडे सुद्धा कटाक्षाने तुम्ही लक्ष घालणं गरजेचं आहे. खाणे पिणे याबाबत सावध राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बोलताना वागताना विचार करून बोलणं गरजेचं आहे. जो काही आपल्यामध्ये थोडासा अहंकार असतो तो बाजूला ठेवणं गरजेचं आहे. आणि प्रेम संबंधात काही बदल करण्यापूर्वी तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला त्रास होईल. ऑफिसमध्ये अहंकारामुळे त्रास होऊ शकतो, म्हणून अहंकार करू नका. त्याचबरोबर कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, मग तो पैसाचा असेल, दिसण्याचा असेल किंवा इतर गोष्टीचा असेल. अहंकार तुम्ही सोडून देणं गरजेचं आहे आणि प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तुम्ही प्रवास थोडेसे टाळावेत. त्याचबरोबर या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम सूर्याय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे कन्या राशी. कन्या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा जो काही आहे थोडासा आरोग्याच्या बाबतीत चांगला असेल. प्रेमसंबंध ठीक असतील. कुटुंबातील काही सदस्यांना तुम्ही एखादे काम करण्याचे वचन दिले असेल तर ते तुम्ही पूर्ण होताना दिसणार आहे, पूर्ण करताल. त्याचबरोबर एखादा जर काही प्लॅन केलेला असेल, बऱ्याच दिवसापासून तो प्लॅन पूर्ण होत नसेल किंवा सक्सेस होत नसेल, या सप्ताहामध्ये तो तुमचा प्लॅन या ठिकाणी नियोजन करून तुम्ही पूर्ण करणार आहात. त्याचबरोबर कार्यक्षेत्रात वरिष्ठ व्यक्तीसोबत अहंकारामुळे वाद होण्याची शक्यता आहे, म्हणून याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे वाद झाल्यामुळे, मतभेद झाल्यामुळे जे काही आपले पुढचे काम आहेत ते रखडण्याची शक्यता आहे, म्हणून याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या आठवड्यामध्ये तुमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती थोडीशी साधारण असेल. आर्थिक व्यवहार थोडेसे आपले रखडले जाऊ शकतात, म्हणून याचीही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि अनावश्यक खर्च होणार नाही, विनाकारण खर्च होणार नाही, याचीही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आठवड्याच्या अखेरीस थोडंसं नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम बुधाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला